मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहाराच्या प्रकरणी ईडीनं मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केली। आर्थिक गुन्हे शाखेच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनं स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केलेली होती। आतापर्यंत ईडीनं कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबंधित लोकांच्या प्रकरणी जबाब नोंदवलेले होते। या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे जोडल्या जात आहे बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, ईडीच्या वतीने ही छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे। नेमकी कोणत्या ठिकाणी सध्या ही छापेमारी सुरू आहे? निश्चितच शुभम, कारण मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीची मुंबईत आता विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। जवळपास 14 ठिकाणं जी आहेत ती मुंबईतली आहेत आणि एक ठिकाण जे आहे ते केरळ मधला आहे असं देखील कळत आहे। सध्या आपण पाहतोय की मिठी नदीच्या या संपूर्ण घोटाळा प्रकरणामध्ये आता ईडीचे अधिकारी जे आहेत ते बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया याच्या घरी देखील पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील ही छापेमारी जी आहे ती सुरू आहे। एकूणच मागच्या 10 ते 15 दिवसामध्ये 2 वेळा आपण पाहिलं होतं की डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची जी आहे ती ईओडब्ल्यू कडनं चौकशी करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की जे आरोपी आहेत ज्यांना अटक करण्यात आलेली आहे केतन कदम या आरोपीशी देखील काही संभाषण झालेले आहेत, फोन कॉल्स रेकॉर्ड आहेत, त्याचा देखील तपास जो आहे आता तो केला जात आहे। खरं तर आपण पाहतोय की सुरुवातीपासूनच ह्याचे जे काही धागेदोरे आहेत कुठे लिंक्ड आहेत याची देखील पूर्णतः तपासणी असेल किंवा मग संपूर्ण चौकशी असतील ही देखील आता ईओडब्ल्यू कडनं करण्यात आली होती। पण मात्र आता स्वतंत्रपणे ईडी कडनं देखील आता गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि तपासाला ही सुरुवात झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण आता या माहितीच्या आधारे आता ही छापेमारी जी आहे ती सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। शुभम, ठीक आहे मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।